मुलांमध्ये असलेले कलागुण, आपल्या मुलांमधले असलेले वेगवेगळे पैलू आज आपल्या सगळ्यांना पाहता आले आणि याचा प्रत्ययच आपल्या सगळ्यांना मिळालाय। खरं तर ड्रीम्स परिवार हा फक्त विद्यार्थ्यांना घडवत नाही, तर विद्यार्थ्यांना एक यशाची चुरूक देतोय आणि त्यांच्यासाठी एवढा छान मंचक आज सज्ज केलेला आहे। ड्रीम्स परिवाराच्या माध्यमातून खर तर संपन्न होत असलेला हा कला आविष्कार आज आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा उंचावत आहे। मगाशी वरकडे सर म्हटल्याप्रमाणे निश्चितपणाने याही पेक्षा सुंदर कार्यक्रम पुढेही घडत राहणार आहेत। यासाठी अपेक्षित आहे तुम्हा सर्वांचं सहकार्य, तुमच्या सर्वांची कौतुकाची थाप, आणि ही कौतुकाची थाप खरं तर टाळ्यांच्या माध्यमातून आपण या थीम नंतर या संपूर्ण टीमला द्यायचे आहे। भाग्य कलश भरत होता, महातेजस्वी शिवशंकराचं शुभवरदान लाभलं। सईबाई महाराणी सरकारांचं पुत्र रत्न जन्माला आलं। शिवरायांना पुत्र झाला, राज्याचा भावी तारणहार आला। केवळ 2 वर्षांचं कोवळं वय असतानाच मातृछत्र हरपूनही आईची जागा घेतलेल्या जिजामातेच्या वात्सल्य छायेत शंभूराजे शिवराज्यात रमले। व्यावहारिक शिक्षणाला रामायण महाभारताची जोड होतीच, महालात राहत असलेल्या छाव्याला जंगलाची ओढ होती। रणांगण खुणावत होतं। गोमाजी नाईक पानसंभाळ्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शस्त्रास्त्रांचं शिक्षण सुरू झालं। आज अजून बी सरावाला नाही। गोमाजी बाबा टाकले त्यांनी रुसले ती रुसल्या? अरे मग समजूत काढायला त्यांना हाताला धरून इथं आणायचं। पण हाताला यायला पाहिजे ती। आला राग आणि लागले सरासरा कडा चढायला। अरे त्यो धोक्याचा कडा? अहो आम्ही मस्त हातापाया पडतोय। पण बाळराज निस्ती चित्तेची चपळाई आणि खारीची चालाकी जे बघा की बाजी, या गोमाजी नाईक पान संबळाची पक्की खात्री आहे। आपलं शंभूराज महिषासूर मर्दिनी भवानीचा सिंह होणार। औरंगजेबाचं निकराचं फरमान, अवाढव्य फौज, प्रचंड दारुगोळा आणि अफाट युद्ध साहित्य घेऊन मिर्झा राजे स्वराज्यावर प्रपातासारखे कोसळले। त्यांच्याशी लढताना शस्त्रांची शिकस्त करून असंख्य मावळे धारातीर्थी पडले। निरुपायानं जिंकलेले 23 किल्ले महाराजांच्या हवाली करून महाराज आलमगीर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला निघाले। सोबत जाणार होते केवळ 9 वर्षांचे शंभूराजे। मासाहेब, आम्हाला तुमच्या गोष्टीतले राम आणि कृष्ण दोघेही आवडतात। का बरं? कारण राज्य किंवा वैभव मिळवण्यासाठी रामानं कुठली युक्ती केली नाही, तरी तो शस्त्राच्या बळावर विजयी झाला आणि हातात कुठलंही शस्त्र न घेता नुसत्या युक्तीवर कृष्ण जिंकला। अरे वा, मग आमचे बाळराजे कोणाकडे जाणार? चौघांकडे। चौघांकडे? हो, रामाकडे शक्ती आणि कृष्णाकडे युक्ती मागायला जाणार। मग ते घेऊन आपल्या शंभू महादेवाकडे आशीर्वाद मागायला जाणार आणि मग माता तुळजाभवानीकडे हिंदवी स्वराज्याचे वरदान मागायला जाणार। मग चांगलेच बलदंड होणार की आमचे शंभूराजे। हे सगळं घेऊन ते सगळं घेऊन हर हर गरजत गनिमावर चालून जायचं
समशेरीची शिकस्त करायची आणि गडकोट जिंकून भगवा नाचवीत आबासाहेबांच्या दर्शनाला यायचं. यशस्वी व्हा. जगदंब जगदंब. आराध्य श्री शंभू महादेवाला वंदन करून नरसिंह आणि त्याचा दिलेर छावा सह्याद्रीच्या गुहेतून निघून आग्र्याला आलमगिराच्या सोन्याच्या पिंजऱ्यापर्यंत गेले. आणि अचानक दगा झाला आणि दोघेही नजर कैदेत बद्ध झाले. 9 वर्षांचे चलाक गोंडस राजस संभाजीराजे कोणताही मज्जाव नसल्यामुळे सगळीकडे फिरू लागले आणि त्यांची थेट भेट घडली शहेनशहा आलमगीर औरंगजेबाशी. आइए आइए बरखुरदार, बड़ी खुशी हुई आपसे मिलकर. दिखने में तो बड़े गुलजार और शेर सूरत हो. बच्चा भी तो शेर का ही हूँ. हाँ, वो शेर जो अभी हमारे शिकंजे में है. हाँ? आपको मालूम है उन्हें क्यों हमारे पास इतना दूर आना पड़ा? यही सवाल हमने आबा साहब से भी किया था. बहुत खूब. तो फिर क्या बोले आपके आबा साहब? ते म्हणाले अच्छे काम के लिए दूर जाना पड़ता है. अच्छे काम के लिए. बहुत खूब. मतलब कंसाला मारायला कृष्णानं गोकुळ सोडलं, रावणाचा नाश करायला रामाला अयोध्या सोडून लंकेला जावं लागलं. ठीक ठीक, वो सब जाने दो, वो जाने दो. आपको मालूम है यहाँ क्या करना है? हाँ, पूरी तरह से मालूम है. आबा साहब ने और राव साहब ने सब बताया है हमें. क्या क्या बताया है उन्होंने? जो अच्छा है उससे अच्छा ही बर्ताव करना, किसी के बीच में पड़ना नहीं, बिना वजह लड़ना नहीं, किसी को भी छेड़ना नहीं और कोई छेड़े तो छोड़ना नहीं. वल्लाह, क्या तेज मिजाज लड़का है ये सिवा का. आंखों में चिंगारी और जुबान पर बिजली है इसकी. चलो. गुस्ताख, 2 राजाओं के बीच बात चल रही है ना, अदब से पेश आओ, अदब से. हाँ हाँ, गुस्ताखी माफ. चलिए. या बाळराज, तुमच्याबद्दल एक नाहीतर काय, आजवर ऐकत होतो. धाकले राजे वाघासारखे शूर आहेत, पण आता तर कळतंय वाघा. शंभू तांडव घडलं आणि प्राप्त झालं दिगंत यश, अस्मानी फते. पहिली वहिली हत्यारी मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याचा आभाळ भेदून गेलेला आनंद. रणमर्द शंभूराजांच्या विजयश्रीनं स्वराज्याची भूमी सागर गडकोट आनंदात न्हाले. सार मागे टाकून शंभू वादळ भोंगावत निघालं होतं महासागराकडे, जंजिऱ्याच्या बेलाल मोहिमेवर. काही एवढी मोठी पत्रास नाही लागून गेली त्या सिद्धीची. आपल्या स्वराज्यावर उठणारे, घरदार लुटणारे, लेकी सुना ओढून नेणारे त्याचे हात छाटून टाका. धूळ धाड उडवा, घेरा जंजिरा तुटून पडा, दुश्मनाची लांडगे तोड करा. उन्मत्त महिषासुराची खांडोळी करणारी माय भवानी आपल्या पाठीशी आहे. आता यश आपलंच आहे. एकालाही सोडू नका. शर्थ करा. बोला हर 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 हर. आणि महासागरावर भरात थोडं तांडव सुरू झालं.
शंभूराजांच्या आज्ञेनं पोपखाना आग ओकू लागला. त्याच वेळी त्यांनी जंजिऱ्यापर्यंत सेतू बांधण्याच्या आव्हानालाही हात घातला. त्या प्रचंड धडाक्यापुढे सिद्धीचा जोम आणि जोर ओसरू लागला. वर्मी मार खाल्लेला सिद्धी जबरदस्त हबकला होता. शंभू सेनेची जिकडे तिकडे विजयी घोडदौड सुरू होती. मोहिमांवर मोहिमा यशस्वी होत होत्या. राज्याच्या सीमा विस्तारत होत्या. आणि त्यातच छत्रपती संभाजी महाराज की. संभाजी राजांच्या छत्रपती पदाच्या शिरपेचात महाराष्ट्र लक्ष्मीनं आणखी एक मानाचा विजय पुरा खोवला. बऱ्हाणपूरची गाजलेली मोहीम, अतुलनीय शौर्य, अजोड मुत्सद्देगिरी आणि अपार धनसंपत्ती, स्वराज्य हित जपण्याचे, मराठी दौलतीच्या कक्षा रुंदवण्याचे आटोकाट प्रयत्न छत्रपती संभाजीराजे अखंडपणे करीत होते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दूरवर दबा धरून बसलेला, मनोमन जळफळणारा स्वराज्याचा शत्रूही त्यांच्या तीक्ष्ण नजरेला दिसत होता. त्रिचनापल्लीचा चिक्कदेवराय. रे कोण ते संभाजी? हा, महाराष्ट्र मधला एक जमीनदार, शिवाजीचा मुलगा. अरे असू दे, पण म्हणून काय अख्खं जगचा राजा असतंय काय ते? आमच्याकडे काही शस्त्र नाही तर ते धरायला हात नाही तर ते शस्त्राला धार नाही म्हणतो आम्ही. अरे येऊ तर दे त्या संभाजीला. एवढं चिक्क तुकडे करताय बघा हे चिक्क देवराय त्याच. एली धरी नन कट्यार तगोन बा भेगा. आणि आलाच मराठ्यांचा तुफानी हल्ला आला. वैशपुरी सुरू झाली. शंभू लोट भडकला. तुंबळ युद्ध पेटलं आणि त्रिचनापल्लीचा किल्ला किल्लेदाराच्या मदमस्त अहंकारासह काबीज झाला. मराठी यशाच्या सीमा गोव्यापर्यंत जाऊन भिडल्या होत्या. खंडोजी, इंग्रजांचा वकील केजवीन भेटायला आलाय म्हणे. अहो तरी काय म्हणतोय ते? आबासाहेबांनी या टोपीकरांना पुरतं ओळखलं होतं. केजवीन काय म्हणतोय ते तर पाहू, नाहीतर आमची समशेर त्यांच्या मुलखात गरजायला लागेल. वेलकम मिस्टर केजवीन. Glad to meet you, Your Majesty. As soon as I receive your letter, I discussed the issue with the most honorable person of the East India Company, and they call me for the further discussions. Mr. Keजवीन, you know how we conquered Goa, Surat. We can even attack on Mumbai and we will win easily. Still we call you for negotiations. Yes, Your Majesty. I will try to negotiate in the most positive way, Your Majesty. Mr. Keजवीन, it will better for you to get money and need not fight. Otherwise, we better know how to grab it. Yes, Your Majesty. I am sure about the deal. Let me inform your proposal to buy Bombay from us to the East India Company. Mr. Keजवीन, you can please go now. Thank you, Your Majesty. परकोटांकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं कोणाचं धाडस होत नव्हतं. कोणी केलं तर शंभू वादळापुढे त्याच्या ठिकऱ्या उडत होत्या. पण त्याच वेळी अस्तनीत निखारेही फुलत होते. राज्यसत्तेच्या अधिकाराआडून स्वार्थी विंचवांच्या नांग्याही वळवळू लागल्या होत्या. जीवाला थोडा तरी आराम द्यावा राजांनी. सतत धावपळ लगबग. राजाचं आयुष्य ढाल तलवारीसारखं राणी साहेब. म्हणजे आपल्यावर भरोसा ठेवणाऱ्या रयतेला नाडणाऱ्या वैऱ्यावर वार करायला तलवारीसारखं आक्रमक आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या, संकट, धोके, बंद पितुरी, घातपात, कष्ट, मोहिमा, अडचणी यांचे सततचे वार झेलण्यासाठी ढालीसारखं. यावं का? कामाच्या गडबडीतनं कारभाराच्या व्यापातनं येळ असेल तर आलो होतो. म्या
राजाचा भाऊ गणोजी आलोय. या मेवणे, तुमचे बंधुराज आलेत. त्यांच्यासाठी काहीतरी गोडधोड. काय न ग, तसंच नसल तर नुसत्या वरवरच्या चवीला काय करायचंय. असं कसं? आदराची रीत. आता येळच आली म्हणून बोलतोय. आदर करण्यापरास जरा कदर केली असती तर. मेवणे, आज एकदम असा का मोहरा धरलाय? राजाऊचा भाऊ. मग काय, सामान्य माणसानं आपली जागा ओळखूनच बोललेलं बरं. म्हणजे मतलब आमच्या ध्यानी आला नाही. आपले मेवणे म्हणण्याची लायकी असती तर आज वतनदार म्हणून राहिलो नसतो का. हे काय बोलताय दादासाहेब? नात्यात आणि संबंधात जवळीक असली तरी शब्दांना आणि वर्तनाला मर्यादा असते. असं का? मग वारसदारी मिरवताना जबाबदारी निभावता काय येत नाही? दादासाहेब, साफ साफ बोला मेवणे, आमची कसली जिम्मेदारी? तुमच्या आबासाहेबांचा सबूत पाळण्याची. यांचा सबूत मानता नव तुम्ही? मतलब? आम्हाला आमच्या वतनाशी मतलब. आमच्या एका वतनानं काय होतंय, आमच्या कानाला ऐकू येतो तुमच्या आबासाहेबांचा सबूत, आणि डोळ्याला दिसतं फक्त आमचं वतन. हो, असं प्रत्येक धारकऱ्यानं म्हटलं तर स्वराज्याची फौज उभी राहील का? कापच सांगतो, आमचं वतन जर नाही मिळालं तर काय? एवढंच सांगतो, याचा नतीजा चांगला होणार नाही. तमशेर आमच्याकडे बी आहे आणि तिला धार लावायचा दगड बी. असं? मग जाता जाता हेही ऐकून ठेवा, यापुढे अशी छत्रपती शंभू महाराजांची बेअदबी करायला येणार असाल तर इथं स्वागत करायला तलवार असेल आणि तुम्ही गेल्यावर बंद करायला गडाचं महाद्वार असेल. बस, नुसतं म्यान नवा मनगट बी बोलतोय आमचं. तुमचं धाडसच कसं झालं हे बोलण्याचं? आपली स्वार्थाची झोळी उचला आणि चालतंय व्हा इथून. लय भारी पडाल. एवढे गाठ मारले, निर्गाठ बसले. आता वतनानं सुटाल नाहीतर धागा तुटाल. जातो म्या. राम राम. निघा. तो धागा तुटला नाही, पण स्वार्थाच्या, कडवटपणाच्या, अनिष्टतेच्या धाग्यात गुंतत गेला. आणि बंदफितुरीचं एक पाताळ यंत्री जाळं तयार झालं. खुनशी हसत औरंगजेबानं मुकर्रब खानाला हुकूम फरमावला आणि त्यानं गुपचूप कारस्थान रचून ते फेकलं नेमकं कोकणातल्या संगमेश्वरावर. खानाची हौस अफाट होती. दर्यापुढे सगळ्यांचं बळ कमी होतं. तरीही हिंमत आणि अवसान न हरता शंभूराजांनी शिकस्त केली. छातीवर झेलून हशमाचे लोंढेच्या लोंढे परतवले. नखशिखांत रक्तरंजित होऊन काळ भैरवासारखं रणकंदन केलं. झुंजार छावा कैद झाला आणि मराठमोळ्या निष्ठेला काळीमा फासणारी दुर्दैवी धिंड निघाली. छावा कैद झाला आणि मराठमोळ्या निष्ठेला काळीमा फासणारी दुर्दैवी धिंड निघाली. आणि चौथ्या कोपऱ्यात तुला फरफट जहन्नम मध्ये न्यायला तो टपलेला काळ आहे. खामोश. तीखी नजर से देखने वाली इसकी आंखें निकाल दो इसकी आंखें. फिर ठिकाने होश में आएंगे इसकी और दिल मिलाहट बताएगी पाँव में रेंगते हुए गिड़गिड़ाया कैसे जाता है. निकाल दो इसकी आंखें. राजा जी, स्वर्ग के दरवाजे हम दोनों के लिए खुल रहे हैं. स्वर्ग के द्वार मिलेंगे राजा, स्वर्ग के द्वार मिलेंगे राजा, साथ ही आगे जाएंगे.
ताज के अंधे दीवाने ये क्या तुझको पहचानेंगे। दिल में तेरे सह्य हिमालय, दिल में तेरे सह्य हिमालय, अंग में बहती गंगा है। खुद को आलमगीर कहने वाला औरंग्या भिकमंगा है, औरंग्या भिकमंगा है। खामोश, ले जाओ इसको और मौत के घाट उतार दो। संभा, अभी भी वक्त है, हमारा कहना मान जाओ, वरना अंजाम बहुत बुरा, बहुत दर्दनाक होगा, बहुत दर्दनाक। कोई परवाह नहीं, दर्द से ज्यादा क्या दे सकता है तू? ज्यादा से ज्यादा मौत। लेकिन भूल रहे हो औरंग्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी का छावा, मराठों का छत्रपति संभाजी हूं मैं। मौत से नहीं डरता तो तेरी कदर क्या करूंगा? तेरे हाथ और तेरा दिमाग पूरा खाली हो गया है औरंग्या। अब तेरे जैसा हारा हुआ इंसान कुछ और क्या दे सकता है मुझे? हम नहीं, तुम हार जाओगे संभा। जब छटपटाते बदन से जान निकल जाएगी ना, तब तुम कान खुले रखना औरंग्या, वो जान जाते जाते भी तुझे सुना कर जाएगी। हरा हरा महादेव। क्या 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 किया जाए इसका? क्या किया जाए? ये झुकता नहीं, ये टूटता नहीं, ये पिघलता नहीं, ये बदलता नहीं, कभी बदलेगा भी नहीं। तुम हार गए हो औरंग्या, पूरी तरह से हार गए हो। अब मुझे देने के लिए तुम्हारे हाथ में कुछ नहीं बचा है, कुछ नहीं। और वो मौत औरंग्या, तू और तेरी पूरी सल्तनत कहेगी बहुत बहुत दर्दनाक थी। लेकिन मेरा सह्याद्री, मेरा महाराष्ट्र, मेरे आबा साहेब, आहू साहेब, देव देश धर्म के लिए खून की होली खेलने वाले सब जांबाज और मेरा हिंदवी स्वराज्य गर्व से कहता रहेगा, मेरे छत्रपति संभाजी राजा की मौत दर्दनाक थी, लेकिन शर्मनाक नहीं थी। खामोश, आजब, काट दो इस काफिर की चबर चबर करती हुई जुबान। खत्म कर दो इसे, खत्म कर दो, और इसके बदन के टुकड़े टुकड़े करके इस वडू तुलापुर की जमीन पर फेंक दो। पुन्हा हरण्याचा डाव टाकतोय औरंग्या। होतील, अरे एकाला नमवू शकला नाहीस तू औरंग्या, मग इतक्यांचं काय करशील? सांग। ले जाओ इसे मेरी नजरों के सामने से और हुक्म की तामील करो। राजे, आबासाहेब, पंच प्राणांनी आमच्या देहाच्या सीमा सोडल्या तरी या संभाजीचा आत्मा आपल्या वंदनीय स्वराज्याच्या सीमा कधीच ओलांडणार नाही। कारण तुमच्या या शंभू बाळाच्या वागण्यात तुमचेच संस्कार मनात आबासाहेब कदम ओस्ते कदम ओस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती अजबदान जागृत अजबदान वेष्टित नायंकार मंडित शास्त्रास शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर पौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कनावदंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, नभ पावतीपते हर हर जय श्रीराम, जय श्रीराम। खूप आपल्याला